धन्यवाद धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपलं मनोरंजन केलं. सर्वांना टाळ्यांची दाद द्या. सेमीफायनलची पहिली लढत पाहतोय. इथून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखल होईल. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस सद्गुरू क्रिकेट संघ दाभेळ. सद्गुरू दाभेळ नाणेफेक विन झाला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी आदर्श क्रिकेट संघ करंजाळी यांना. चला आदर्श क्रिकेट संघ चला. सलामीचे बल्लेबाज. सामना 3 षटकांचा असेल. सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होतीये. कॅमेरा समोर बसू नका प्लीज. सगळ्यांनी मागे या. मागे या तिकडून. तिथे कॅमेरा देताय तुम्ही. तिथे बसायचं नाहीये. थोडंसं मागे वा. त्या साईडला सरका थोडं. कारण बाजूला येऊन उभे राहणार आपल्या परत 2 प्लेयर. थोडंसं सरका. नाही तर या साईडला या. इकडे जागा आहे. सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होतीये. क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो. येथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तुमच्यामधल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन आपल्याला कसे साकार करता येईल या दिशेने आपल्याला विचार करावा लागतो. गोलंदाजी मार्कवर येतोय दर्शन. नॉन स्ट्राईकला असेल अनिल. नॉन स्ट्राईकला पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार झेल होऊ शकता का? चेंडू चाललाय. 1 बम सीमारेषे पार येतोय. खणखणीत ब्रँडेड चौकार. ऑफ साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यासाठी उभा केला होता. बरं थोडासा लांब राहिला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. खूप लांब राहिला क्षेत्ररक्षक. चेंडूने मात्र सीमा गाठली. 1 बम सीमारेषे बाहेर गेला. 4 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू दर्शन याचा असेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू दर्शन याचा. सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आणि अशा चेंडूला दाखवून दिला एक गगनचुंबी षटकार. काय सामन्यात पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि षटकार येतोय. आपल्यातून गोलंदाजी आणि आपल्यातून फलंदाजी मानावं लागेल. गोलंदाजी थोडीशी बॅकफूट वरती कारण मनोबल वाढवलं. या चेंडूवरती चौकार आणि षटकार आला. सलग 2 चेंडूवरती हवी होतोय. त्रिमूर्ती क्रिकेट संघ फरारे. बॉलमान संघ. चेंडू आणायचा आहे प्लीज. चेंडू द्यायचा नवीन. अध्यक्ष किंवा कर्णधार कोणी असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. त्रिमूर्ती क्रिकेट संघ फरारे. तू बॉल त्या ठिकाणी बाहेर कोण असेल चेंडू द्या प्लीज. मित्रांनो आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत.
पुन्हा एकदा बॅट निकडा घेतली, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे आणि आता मात्र टिपला. सुंदर अशी कामगिरी केली, बॅट निकडा घेऊन गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता. सुंदर असा झेल, विकेटचा पतन. बॅट्समन अनिल बॅक टू प्रवेलियन. आव्हान कडवं वाटलं म्हणून आपण सामना सोडायचा नसतो. जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते. या उलट परिस्थिती जितकी प्रतिकूल होईल तितक्या ताकदीने आणि तितक्याच तत्परतेनं, त्या उलट तितक्याच आगतिपथ्यानं आपण त्या परिस्थितीचा सामना करायचा असतो. कारण संघर्ष, मेहनत, अपार कष्ट याच्या बळावर यशाचा मार्ग चालायला सुरुवात केली ना मित्रांनो, तर मग अडचणी ही तुम्हाला सलाम करतील, संकट ही तुमच्या समोर माना झुकवतील आणि यश दोन्ही हात पसरून तुम्हाला मिठी मारायला तयार असेल. अफलातून गोलंदाजी. दर्शन याचे सुंदर पहिल्या 2 चेंडूवरती सुंदर चौकार षटकार आला. त्याच्यानंतरचे 2 चेंडू मात्र डॉट टाकले. दाखवून दिलं तू शेर आहे तो मैं भी सव्वा शेर हूं. आता मात्र सनसनीत येतोय झेल. रोशनला परतावं लागेल बॅक टू माघारी. रोशन सुंदर असा फटका खेळला होता, परंतु त्या ठिकाणी त्याच चेंडूसाठी उभा केला होता. बॅट्समनला परतावं लागेल माघारी. नवीन बॅट्समन कोण येतो पाहूया संघाकडून. कोणाची तरी वाट पाहिली जातीये परंतु पोचत नाहीये बॅट्समन. चला संतोष, नवीन बॅट्समन संतोष येईल. सुरुवात करा. चला सलग 2 चेंडूवरती 2 झेल टिपले. सुंदरसे कमबॅक केलं दर्शन याने. अफलातून गोलंदाजीचा नजारा पेश केला. पहिल्या 2 चेंडूवरती थोडस खराब फटके आले होते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल येतोय. आता मात्र बाहेर चेंडू आणि सुंदर चेंडू. वाईड यॉर्करचा प्रयास केला, सुंदर अशी दाद दिली. यास्त मित्रांनो क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 6 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या. 10 फक्त. यालाच म्हणतात गोलंदाजी. कारण पहिल्या 2 चेंडूवरती सुंदर चौकार षटकार आल्यानंतर शेवटचे 4 चेंडू अशा प्रकारे कमबॅक केला. 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 0. सुंदर अशी कामगिरी करतोय. सद्गुरू क्रिकेट संघ दाबिळ आणि आदर्श क्रिकेट संघ करंजाळी यांच्यामध्ये चालू असलेला सामना हा पाहतोय आपण. पुढील चेंडू पुन्हा एकदा येतोय कल्पेश. नॉन स्ट्राईकला असेल अमोल. याच्या नंतरचा सामना होणार आहे सह्याद्री उणवरे वर्सेस साईनाथ देगाव. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की याच्या मतदानानंतर आपला नाणेफेकीचा कौल होईल. फुल टॉस चेंडू थोडासा बीट झाला आणि बॅट निकडा घेतली, परंतु चेंडू दूरवर फेकता आला नाही. बिंदू चेंडूची सांगता. प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतायत. सुंदरशी कामगिरी करतोय कल्पेश आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू खेळण्यासाठी अमोल स्ट्राईकला. आता मात्र लेग साइडला भिरकावून दिला चेंडूवरती सचिन येईल. डीप मध्ये थोडीशी गलती केली होती परंतु मागच्या मॅच मध्ये, परंतु आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आहे सचिन यांचं. फक्त 1 धावा घेता आली.
क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत. पुन्हा एकदा कल्पेश. आणि आता मात्र खराब चेंडू वाईटच्या रूपाने अवांतरित धावसंख्येमध्ये मात्र 1 ने भर घालेल. धावसंख्या पोहोचतीये 12 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीवरती. सेमीफायनलची लढत आहे मित्रांनो. संत आणि सावधगिरीने चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. षटकार चौकारांची आतषबाजी येत नाहीये. यॉर्कर लेवलचा चेंडू क्लास दाखवला आपल्या बॅटचा. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती येईल. प्रतीक 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा सुद्धा नक्कीच कंप्लीट होईल. दर्शनने खूप बॅकअप दिला त्या चेंडूसाठी. कल्पेशला अडवता आला नाही, परंतु दर्शन आला मागून. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. शिगेला, कारण या सामन्याचा महत्वपूर्ण सामना असेल. इथून जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे आणि हरलेला संघ मात्र तिसऱ्या चौथ्या ट्रॉफीसाठी 2 षटकांचा सामना खेळेल. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू. 1 धावा कंप्लीट केली. सुंदर असं षटक कल्पेश यांचं. मित्रांनो, इथे येऊन आपल्याला दिसत नाही, कारण इथपर्यंत पोहोचलात आणि जर तुम्हाला फायनल गाठता आली नाही तर मात्र नक्कीच कुठेतरी आपण मागे राहिलो असं वाटेल. सुंदरसं कमबॅक करतोय कल्पेश. फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा गगनाला भिडलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. निसटला झेल, कारण तिथे डीप मध्ये थोडीशी गडबड होईल. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. सूर्यनारायणाची किरण चमकली. चेंडू दिसला नाही. झेल निसटला. पुन्हा एकदा कल्पेश. सामना करेल अमोल. आता मात्र लेग साइडला भिरकवून दिलं. जाईल का सीमारेषा बाहेर? क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, परंतु चेंडूने उच्चांक गाठला. 1 बॉम्ब सीमारेषा बाहेर येतोय. चौकार. सूर्य खरंच त्याला होता, सूर्य ह्याला नव्हता, असे मागून कमेंट येत आहेत. नया चेंडू देनाय. चेंडू घ्या. सहा चेंडू मध्ये 11 धावा खर्च केला. एकंदरीत धाव संख्या पोहोचते 21 धावा. 21 धावा. सेमीफायनलची लढत शेवटचा चेंडू वरती येईल प्रतीक. शेवट षटक हाताळण्यासाठी संघाकडून येतोय प्रतीक, कारण फारशी धावसंख्येचं डोंगर उभा करता आली नाही. 10च्या सरासरीने आपण पाहतोय 21 धावा. 10.5च्या सरासरीने म्हणू 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 21 धावा आतापर्यंत मसल मारता आली. आणि शेवटचा 6 चेंडूचा खेळ शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. या 6 चेंडूवरती किती धावा मिळवता येतात हे पाहावं लागेल. सेमीफायनलची ही लढत, परंतु असं वाटतं एकदम संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना आपण पाहतोय. चेंडूवरती येतोय प्रतीक. दर्शनला मात्र आता लॉंग ऑफला पाठवलंय. बॅटनी कडा घेतली, मला वाटतंय चाललाय सरळ सीमारेषेपर्यंत जाईल. आउटफील्ड खूप फास्ट आहे तिकडे, नक्कीच सीमारेषा गाठेल आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषेपर्यंत. लेग बायच्या रूपाने चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. अजून 5 चेंडू शेष आहेत. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये
25 धावा. 5 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. जेवढं आपल्या खात्यामध्ये धावा टाकता येतील तेवढा टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण धावसंख्येचं डोंगर मोठं असलं तर आपण साजेशी कामगिरी सुद्धा करू. सुंदरशी कामगिरी प्रतीक करतोय. पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या रूपाने चौकार आला. सुंदर क्लिक, हलक्या हाताने क्लिक केला. आता मात्र मित्रांनो तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार जर का तुम्हाला सामना जिंकायचा आहे. एकेरी दुकेरी जर रन काढले तर नक्कीच तुमची धावपर्यंत मजल मारता येणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 26 धावांवरती जाऊन स्थिरावली आहे. पुढच्या मॅचचा नाणेफेकीसाठी यायचंय. साईनाथ क्रिकेट संघ देगाव आणि सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे दोन्ही संघांना शेवटचा पुकार असेल. प्लीज नाणेफेकीसाठी या. सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहू लवकरच. आता मात्र अमोलला बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला. चेंडू चालला, ट्रॅव्हल झाला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती. 1 धावा कंप्लीट, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रणेशचं. डीप मध्ये स्वतः कर्णधार संघाचा आपण पाहतोय. मनोहर चव्हाण मात्र बाहेरून आपलं तन मन धन अर्पण करतात कारण ही मॅच महत्वाची आहे. इथून जिंकला तर नक्कीच फायनलची ट्रॉफी किंवा सेकंड सामन्याची ट्रॉफी आपल्याला उचलायचा मान मिळेल. बॅटनी काढा घेतली. पुन्हा एकदा काय चेंडू ठेवला. अफलातून गोलंदाजी. 1 धावा कंप्लीट, दुसरी धावा घेईल का? परंतु दुसऱ्या धावाने आत्महत्या करावं लागेल. नवीन बॅट्समन सुजय येतोय. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. 1 धावा कंप्लीट, दुसरी धावा होईल का? नक्कीच रनआउटचा खतरा होऊ शकतो. पाहूया. परंतु सुरक्षित पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या ठिकाणी दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी नरेशजी घरटकर साहेबांना विनंती करेन की आपण सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. सॉरी, महेशजी घरटकर साहेबांना विनंती करतो. आणि आता पाठवून दिला. झेल होऊ शकतं का? प्रणय चेंडू खाली येईल. झेल टिपला. नक्कीच अमोलला मात्र परतावं लागेल माघारी. सुंदर अशी कमबॅक कामगिरी केली आहे सद्गुरू दाभिड संघाने. 18 चेंडूवरती फक्त आणि फक्त एकतीस धावांचं 31 धावापर्यंत मारलंय आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि बनवायच्या आहेत. बत्तीस धावा बनवायच्या आहेत. 32 धावा बनवायच्या आहेत.
चला आतमध्ये चला संघ. या ठिकाणी सन्माननीय महेशजी घरटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करेन. सन्माननीय मंगेशजी बागणे सरांना विनंती करेन की आपण महेशजी घरटकर साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे जिगरजी पाटील सुद्धा उपस्थित आहेत. मी विकासजी जाधव साहेबांना विनंती करेन की आपण जिगरजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो, एवढा वेळ घेता येणार नाही. हॅलो 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 हॅलो. चला सलामीची जोडी प्रचारण करायचं आहे. 32 धावांचं आव्हान असेल. नाणेफेक झालंय आता या ठिकाणी. साईनाथ आणि सह्याद्री मी नाणेफेक कोण जिंकलंय? सह्याद्री नाणेफेक कोण जिंकलंय? बॉलिंग. सह्याद्री क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि साईनाथ संघाला प्राचारण केले ते फलंदाजीसाठी. आपण पाहतो हा दुसरा सेमीफायनल सामना. दुसरा सेमीफायनल सामना पाहतोय आपण. पहिला सेमीफायनल सामना पाहतोय आपण. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी विरुद्ध सद्गुरू क्रिकेट क्लब दाबिल. 32 धावांचं आव्हान असेल सद्गुरू क्रिकेट क्लब दाबिल या संघापुढे. त्यांना प्रत्युत्तर मारा करतोय अमोल डिंगणकर. स्वतः कर्णधार स्ट्राईकवरती असेल कल्पेश मोरे, ज्याला मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. असा कल्पेश मोरे स्ट्राईकवरती आहे. तर स्ट्राईकवरती नॉन स्ट्राईकला जोडीदार म्हणून विकास मोरे आपण पाहतोय. चला पहिला चेंडू सेमीफायनलचा पहिला सामना. या ठिकाणी कायसा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चेंडू त्या प्रकारचा नव्हता, त्यामुळे चेंज केलं, माइंड चेंज केलं आणि एक धाव ढकलून दिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा विकासच्या टोलला चेंडू पाहूया. झेल होतोय का या ठिकाणी? सुंदर झेल प्रकाश बालगुडे हातातून मिळालेला हा सुंदर अप्रतिम झेल पाहतोय आपण 30 सर्कल मध्ये. सकाळपासूनचा आपण हा तिसरा अप्रतिम झेल पाहतोय. पहिला झेल पकडला होता काशीराम भोवड यांनी, दुसरा झेल पकडला होता अमोल डिंगणकर यांनी आणि हा तिसरा झेल प्रकाश बालगुडे. चला आपण पोलीस जागा विकासासाठी जागा फटका मस्त चांगला होता, परंतु तेवढी पॉवर तेवढं एलिव्हेशन मिळालं नव्हतं, त्यामुळे चेंडू 30 सर्कल पार करू शकला नाही आणि त्या ठिकाणी सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रकाश यांच्याकडून. स्ट्राईकवरती गेला विकास याची जागा घेण्यासाठी. प्रतीक जर्सी नंबर 33. चला पुढे चेंडू खेळण्यासाठी सज्ज प्रतीक. समीकरण आहे
16 चेंडू या ठिकाणी आकडपटाचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच कन्हैया यांच्याकडे दाद मागितले ते पंच दाद स्वीकार फेटाळत आहेत. स्वेर मारा सॉरी निर्धाव चेंडूनी धावसंख्येत मात्र कोणतीही भर नाही आहे. गोलंदाजांना कोणताही प्रकारचा त्रास होत नाही आहे. आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून ते आता संध्याकाळच्या सेमीफायनलपर्यंत गुणलेखक आपल्यासाठी जोडून एकच गुणलेखक या ठिकाणी वारंवार आपल्यासाठी जोडून येतात. अमोल पोसेकर हे सकाळपासून गुणलेखकांचे काम भूमिका बदलत येतात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी सुद्धा आपण वारंवार पाहतोय समालोचन ते करत आहे. परंतु या ठिकाणी पुन्हा चेंडू टोलवलाय. विलेशन दिलं होतं. रूम बनवला आणि धूम वाचवलंय. प्रतीक यांनी चेंडूला पाठवलं. सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार. धावसंख्या पोहोचले 5 वरती. 1 गडी आणि 5 धावा. यावेळेस मात्र समीकरण बदलत आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. पाहूया चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे. त्याकडे पकडला जाईल का पाहूया. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु थांबवलं. या ठिकाणी नो प्लस. किती धावा निघालेत पाहूया. 2 धावा निघालेत आणि फ्रीट असणार आहे पुढे चेंडूवरती. धावसंख्या मात्र धावली. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल आपण अमोल याची, कारण अजूनपर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केला होता. परंतु या पुढच्या एका चेंडूसाठी 3 धावा खर्च केलेत. समीकरण होतं 4 चेंडू 5 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 8 धावा. चला अमोल पुन्हा एकदा आपण किपर पाहतोय अनिल डिंगणकर. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्नात आलंय अपयश. यश मिळालंय अमोलला. 5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ठिकाणी. पाहूया पुढे चेंडू पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज आहे तो प्रतीक. कायसा न समजलेला चेंडू होता. पाहूया हा निर्णय चेंडू असू शकतो. षटकातील फक्त आणि फक्त 8 धावा आलेत. या ठिकाणी स्वेर मारा पंच कर्णधार या ठिकाणी अमोल स्वतः चुकी करतोय. वारंवार स्वेर मारा करतोय. धावसंख्या पोहोचले 9 या धावीवरती. समीकरण राहिलंय मित्रांनो 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 13 चेंडू 23 धावा. जर का हा चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर सामना सद्गुरू दाबिल या संघाकडे आपल्याला झुकताना पाहिल. किंवा हा चेंडू जर निर्धाव आला तर सामना या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. मिठाईवाल्याच्या दुकानात गेला होता. काजू कतरी फ्री होती परंतु घेता आली नाहीये. आणि निर्धाव चेंडू सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 9 धावा 1 गडी बाद. समीकरण राहिलंय 12 चेंडू 23 धावा. पाहूया षटक पुढील गोलंदाजी कोण करतंय, कोण षटक घेऊन येतंय, कोणाकडे धुरा सपवतात. कर्णधार अमोल डिंगणकर आणि अनिल डिंगणकर. शॉर्ट नेम एडी. पाहूया कैसा स्वेर मारा केला होता. 9+2 मिळाले होते परंतु प्रयत्नात अपयश आलं होतं. यावेळेस आपण पाहतोय अनिल डिंगणकर. आपण पहिल्या षटकावरती पाहिलं एडी. आता आपण परत पाहतोय एडी म्हणजेच अमोल डिंगणकर आणि अनिल डिंगणकर दोन्ही सख्खे भाऊ. आपल्या संघासाठी मला वाटतं खूप वर्षांतर आपण आदर्श संघाला पाहतोय सेमीफायनलमध्ये अजिंक्यदाराच्या. चला सामना थोडा स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. समीकरण राहिलंय 12 चेंडू आणि 23 धावा. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कल्पेश मोरे अजूनही स्ट्राईक वरती. पाहूया कल्पेशला मात्र मोठे फटके खेळावे लागणार. अनिलला मात्र समाचार घ्यावे लागेल. आडव्या पट्ट्याचा चेंडू होता. चेंडूला पाठवलंय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा इशारा तो काहीच नाहीये. चॅनल आहे मध्ये चॅनल पट्टी आहे. चॅनल पट्टी मध्ये चॅनल पट्टी आहे. या ठिकाणी जर बघा जर का मैदानाचा अडथळा आहे त्यामुळे चेंडू सुद्धा बाहेर गेला नाही. म्हणून मी सांगतो नॉकआउट मॅच आहेत. एकच आपले क्षेत्ररक्षक आपले राखीव खेळाडू हे तत्पर पाहिजेत.
पुढील चेंडू बघूया. या ठिकाणी प्रतीकने मात्र चेंडू हवेमध्ये टोकला. पाहूया चेंडू खाली रोशन येतोय आणि यावेळेस मात्र चूक झाली रोशन कडून. फक्त एक धाव. जर का हा फक्त ही कॅच नाहीयेत, नक्कीच त्या ठिकाणी खूप झेल सोडतात. काल सुद्धा एका माणसाने झेल सोडला होता, त्यानंतर 45 धावा कुठल्या होत्या. काल सुद्धा एका खेळाडूने त्या ठिकाणी झेल सोडला होता, त्यानंतर त्या फलंदाजाने 45 धावा कोटल्या होत्या. मॅच आपल्या हातातून गमावली होती. आज सुद्धा त्या ठिकाणी झेल सुटलाय. पाहूया मॅच कशा प्रकारे कोणत्या दिशेने जाते. माणसाचं नाव सर्वांना माहिती आहे. पुढील चेंडूसाठी खेळण्यासाठी सज्ज कल्पेश मोरेला मात्र खरपूस समाचार घ्यावा लागणार आहे. आकडपटाचा चेंडू होता मागच्या. पाहूया भावे चेंडू खाली येतो. यावेळेस मात्र कोणतेही षटकार आहे का? षटकार आगळा वेगळा स्वरूप पाहायला मिळालं. सर्वांच्या कॉमेंटवरचं सर्वांना असं वाटत होतं की आज झेल पकडला गेलाय. चला पुढील चेंडू पुन्हा खेळण्यासाठी सज्ज कल्पेश. आकुरपाटाचा चेंडू होता. पाहूया निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या पोहोचली. धावफलक अमोल पोस्तेकर आपल्याला सांगतायत 17 धावा. किती बॉल झाले? 8 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. निर्णायक षटक असेल हा. जर का तो झेल पकडला गेला असता तर जवळ पुढचा षटकार वाचला असता. धन्यवाद त्रिमूर्ती संघ फरारे. चला ज्यांना ज्यांना चहा प्यायचे त्यांनी हातावरती घेऊन चहा प्यायचे. चला पुढे चेंडू पुन्हा कल्पेसाठी. आकुरपाटाचा चेंडू पाहूया. चेंडू खाली ओमकार आलाय. पाहूया की त्याने सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज. 7 चेंडू 14 धावा. पाहूया तो झेल किती महागडा ठरतो. रोशन आणि भावेश याच्याकडून तो झेल सुटला होता. बॅक टू बॅक 2 जीवनदान. चला प्रतीकला मात्र अजून सूर गवसलेला नाही. फुलटॉस चेंडू मगाशी मिस केला होता प्रतीकाने. अनिल विरुद्ध प्रतीकची ही लढत पाहतोय आपण. या ठिकाणी आकुरपट्ट्याचा चेंडू होता. पाहूया किती धावा निघतात. ते 1 धाव पूर्ण केले. चेंडू खाली अमोल येतो. या पाहूया किती. आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण अमोल स्वतः कर्णधार आहे याच्याकडून पाहायला मिळालंय. नक्कीच त्यांचा जो माणूस होता कल्पेशला स्ट्राईक वरती ठेवायचा त्यामध्ये मात्र यश आलंय. समीकरण बदलतंय. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. सामना अटीतटीचा. पाहूया पुढील षटक घेऊन कोण येतंय. कर्णधार कोणाकडे धुरा सोपवतायत. कॅचेस विन मॅचेस आपण वारंवार म्हटलं जातं. पाहूया किती महागडे ठरतात ते कॅच. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. सामना अटीतटीचा आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय कल्पेश. या ठिकाणी चेंडूने बॅटची कडा घेतली. पाहूया चेंडू विसावतोय का. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी यष्टीरक्षकावरती कोणीच नाही. धावपात होते का. पाहूया खराब थ्रो या ठिकाणी. .5 उंची कमी पडले. 5 चेंडू आणि 10 धावा. सामना बरोबरीत आहे. अजूनही 50-50 कुठेही जाऊ शकते. महत्वाची विकेट. कल्पेश मोरे जर्सी नंबर 27.
अजूनही स्ट्राईक वरती भावेश ज्यांनी झेल सोडला होता कल्पेशाचा. पाहूया कशा प्रकारे बदला घेत आहेत. या ठिकाणी आकुडपट्टाचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू खाली रोशन आला. पाहूया किती धावा निघतात. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. 2 धाव पूर्ण केले त्या ठिकाणी. 4 चेंडू आणि 8 धावा, 2-2 धाव्याने या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते. पाहूया सकाळच्या सत्रात सुद्धा अशाच प्रकारचे मॅच पाहायला मिळाले होते आपल्याला, परंतु त्या 4 चेंडू आणि 8 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. माझ्या जोडीला या ठिकाणी सद्गुरू क्रिकेट संघाचा एक छोटा खेळाडू बसलाय, त्याचा तो सुद्धा डोक्याला हात लावतोय. जर का ती 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे, तो सुद्धा मॅच एकदम अति डोळ्यात तेल घालून हा मॅच बघत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळणारे सज्ज. यावेळी पॅन्टून बॅटची कडा घेतली. कल्पेश मोरेला माघारी परतावं लागेल. भावेश शिबे मात्र कमबॅक करतो. झेल सोडला होता, परंतु पाहूया सामना कुठे झुकतोय. 3 चेंडू आणि अजूनही 8 धावांची गरज. ज्यांना हृदय विकाराचा आजार असेल त्यांनी हा सामना बघू नये. कॉमेंटर बॉक्स मध्ये जोक होतोय. नक्कीच हे अशा प्रकारचं झालं की नवीन गाडी घेतली, परंतु गाडीला स्टेअरिंगच नव्हती. छोटे मिया पाहूया बडे मिया माघारी परतलेत. कल्पेश मोरे त्यांची जागा गेले. त्यांचा छोटा भाऊ परसू. चला बघूया पुढचा चेंडू. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेस पाहूया कोणता क्षेत्ररक्षक झेल पकडतोय. रोशन पुन्हा चेंडू खाली येतोय. यावेळेस मात्र कोणतीही चूक नाही मित्रांनो. आपण वारंवार म्हटलं जातं की एकच बॉलर गेला होता की भिंगरी गेली होती. रोशनने फक्त एक हात घातला, बॉलर ऑटोमॅटिक फिरला. नक्कीच भावेश शिबे मात्र ठरतोय आदर्श क्रिकेट संघासाठी तारणहार. 2 चेंडू आणि 8 धावा. पहिले इकडे आम्हाला बोलायचं आहे. पहिले आम्हाला द्या इकडे बोलायचं आहे. पाणी नाही करे. पाणी आहे ना, पाणी संपलं हो इथलं सर्व. नाही ना म्हणून मी इथे थांबलो नाही शेवट. हात कप आणलेले धुवून घ्या लागते लोक. एक कप धुवून घ्या रे. चला 2 चेंडू आणि 8 धावा. निर्णायक चेंडू पाहूया आपण. जर आपण चला जे झोपले होते ते उठून बसले, जे बसले होते ते चालायला लागलेत. या ठिकाणी पंचांकडे अपील मागितले जाते. पंच दाद स्वीकारतायत. वाईट चेंडू हा सामना अजूनही जिवंत. 2 चेंडू आणि 7 धावा. चला 2 चेंडू आणि 7 धावा. दर्शनला आपलं दर्शन द्यायचंय. मिनी हेलिकॉप्टर उडवलं होतं. पाहूया चेंडूवरती किती धावा निघतात. त्या 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. भावेश दर्शन मात्र माघारी परततोय. समीकरण राहिलंय 1 चेंडू 6 धावा. दर्शन बाबा परत यावा. बघा मी मगाशी उल्लेख केला होता की लॉंगॉनला एक झेल सुटला होता, परंतु सत्य परिस्थिती ही सुद्धा आहे की त्या झेल नंतर पुरा त्याच्याकडे एक झेल पण नव्हता आला. सामना 6 चेंडू आणि 12 धावांचा समीकरण होतं. नक्कीच या ठिकाणी भावेश मात्र हिरो ठरतोय आपल्या संघासाठी. सामना आपल्या बाजूने झोकून आणतोय. जर का हा संघ यामध्ये जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. मित्रांनो शेवटचा मला वाटतं हा जवळजवळ 25,000चा चेंडू असू शकतो. 1 चेंडू आणि 6 धावा. प्रत्येकाला मात्र अजूनही सूर गवसलेला नाहीये. पाहूया शेवटच्या चेंडूवरती हिरो ठरतोय का.
हा एक चेंडू 25,000चा असू शकतो. 25,000 जो 15 किंवा 25,000. जो जिंकेल तो फायनल मध्ये, जो हरेल तो घरामध्ये. चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू चाललाय. आदर्श क्रिकेट संघ करंजाली फायनल मध्ये. विकेट वरती कोणी नाचायचं नाहीये. विकेट वरती नाचायचं नाहीये आणि 12वा खेळाडू आतमध्ये जायचा नाहीये. चला, एका बाजूने सह्याद्री संघाने आतमध्ये जायचं. आपण दुसरा सेमीफायनल सामना पाहणार आहोत. प्रकाश गुरव कुठे असेल त्याने सुद्धा यायचंय. कॉमेंट समालोचन कक्षामध्ये मी. चला, जोरदार टाळ्या वाजा एकदा. जोरदार टाळ्या सद्गुरू दाबेले संघासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. सुंदर अशी लढत, सुंदर अशी फाईट केली होती सद्गुरू दाबेले संघाने. त्यांच्या सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आदर्श क्रिकेट संघ करंजाली. जोरदार टाळ्या होऊन जाते भावेश शिबेसाठी. आणि भावेश शिबे आणि तसंच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार